बोली नर्मदा मैया की जय हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हे आहे केलकासला श्री स्वामी समर्थ मठ आणि हे आहे नर्मदा मैया। बघा त्याचा व्ह्यू अतिशय सुंदर। नर्मदेच्या किनारी म्हणजे कुठल्याही अशी जागा मिळणं आणि एवढं पुण्य लाभणं हे काय कुणाचं काम नाही। इथं विठ्ठलनी केले मा नर्मदा आणि तिकडं त्रिशूळ आहे दिसलं काय नाही। अतिशय सुंदर मठ आहे हा कान्हाकुटी। टेरेसला वरती अशी छान बाग आहे इथे म्हणजे फुलांची झाडे सगळी। नर्मदे हा खूप सुंदर। वरच्या मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावर आहे। श्री स्वामी समर्थ मठ आहे ना नर्मदे हा। खूप छान अतिशय सुंदर हे श्री स्वामी समर्थ मठ गौघाट अनघोरा चनकेश्वर धाम नर्मदे एकदम येत नाही बस मिरची नर्मदे हा। मी आता आहे स्वामी समर्थ मठ अनघोरा। बस अनघोरामध्ये आहे एकादशी सगळ्यांची। अतिशय सुरेख इथं हे काय भगर मिरची 3 खाल्ल्या मी। आता आम्ही आलोय श्री स्वामी समर्थ मठ अन्नक्षेत्र आहे। इथे ही खूप सुंदर पिंड बनवली। ही तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही। हे सुद्धा ते तिकडे खाली हे केलकाची मला वाटतंय आणि जनक राजाची तपस्याभूमी ही आणि यज्ञभूमी ही अतिशय सुंदर आहे। बघा ना नर्मदे हा खूप सुंदर मठ आहे हा। आणि विशेष म्हणजे हे महाराष्ट्रातले बरं हे महाराष्ट्रातले नर्मदे हा। नागरिक सगळं एकदम स्वच्छ घेतलेले नर्मदे हा। तिथे लाईट आहे का बघायची फक्त। खूप सुंदर चांगला मठ आहे इथं चांगली सुविधा आहे बरं। आता काय
महाराष्ट्रातला आश्रम सातारच आहेत मला वाटतं हे, आणि राहायला पुण्यामध्ये आहेत. नरमध्ये केलकाचमध्ये स्वामी समर्थ मठ. नरमध्ये 3 गेले, हे 4 आले, आम्ही 2. आता त्या तिथे ना 8-10 आतमध्ये गेले, 10-12 तिकडे त्या हॉलमध्ये. म्हणजे आल्यापासून बघतोय परिक्रमावस्थी कधी पण येतात. 10 वाजल्यापासून आता 2 वाजे आलेत. आता 2 वाजता त्यांचं जेवण तयार होणार. म्हणजे आश्रमामध्ये फक्त एकच उद्योग चाललेला आहे. सकाळचे आले की चहा पाजायचं, जाणाऱ्यांना चहा पाजायचा, 9 वाजता आलेल्यांना चहा पाजायचा, 10 वाजता आलेल्यांना बालभोग आणि चहा वगैरे द्यायचा. 9-10 वाजता आलेल्यांना थांबले तर जेवण चालू करायचं. तर ते 2-2:30 पर्यंत जेवणच चालतं. ते गेलं की 4 वाजता आलेल्यांना चहा पाजायचा, 5 वाजलेल्यांना चहा पाजायचा. त्यातून जे कोणी थांबतील त्यांचं जेवण चालू करायचं परत. 6 वाजेपर्यंत 6:30 पर्यंत जेवण चालतं, चहा चालतो. तिथून पुढे जेवणाचं चालू होतं. तर मग संध्याकाळचं जेवण मात्र 6, 6:30, 7 पर्यंत येतात. त्यांच्यासाठी जेवण होत असतं. समर्थ मठामध्ये इथं 2 जण आहेत. छान भजन चाललंय. नरमध्ये लाकडं आल्यात, लाकडाचा ढीग लागला तिकडे पलीकडे लय मोठा. ते काम त्यांना वेगळंच आहे. ते आता नवीन आलेत नरमध्ये. चला बाबा, इथे आता 10 माणसांचं जेवण चाललंय. दुपारचं 2 वाजलेत. उशीर आलेले परिक्रमा असेल. आणि आम्ही श्री स्वामी समर्थ मठ मधून पुढे निघालोय. 15 किलोमीटर जर गेलो तर हिरापूर मध्ये जाय राजराजेश्वरी मंदिर. बघू आता. त्या आश्रमाचा सगळा वेळ चहान जेवण बसायला टाकणे, उचलून ठेवणे, नरमध्ये नरमध्ये अख्खा दिवस त्यामध्ये जातो. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत भांडे घासणे, धुणे, चोरणे, ठेवणे. आलं की कोणी आलं की चहा करावं लागतो. चहा करायचा, जेवण करायचं, परत जेवण करायचं कोणी आलं की. मी सगळा दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8-9-10 वाजेपर्यंत नर्मदे. जय हो नर्मदा माई की. ते आश्रमवाल्यानेच चालू झालं. आपल्याला 1 पाहुणा सण होत नाही, 2 पाहुणे सण होत नाही, 4 दिवस. 31 दिवस तेच बाबा. खरं मी आश्रमांचं खरं आभार मानतो की एवढ्या लोकांचं ते अगदी मनापासून मी जरी हे असलं तरी मनापासूनच स्वागत करतात. नर्मदे. आता आम्ही किनारा पकडले. खरंच अवघड, म्हणजे आश्रम चालवून अवघड. आलेल्या प्रत्येक परिक्रमाला तोंड द्यायला लागते. 1 येऊ, 2 येऊ, 10 येऊ, 20 येऊ, 30 येऊ, 40 येऊ, 100, 150, 200, 300 पर्यंत एका आश्रमात येतात. ह्या सगळ्यांना त्या आश्रमातले 1-2 लोक तोंड देत असतात. पाणी घ्या, चहा घ्या, दूध नको, फलाहार घ्या. फलाहार नको, आम्ही जेवतो, काही ना उपाशी, त्यांचं वेगळं, ह्यांचं वेगळं. नर्मदे हर.